नाली घेतलेली आहे। त्या नालीतून सर्व पाणी बाजूला येणारं पाणी आपण याची साईज 3x3 मीटर आहे। याच्यात पहिले आपण जाड्या गोट्याचा भरणा करणार खाली, त्याच्यानंतर ह्या थोड्याशा विटातून पाणी पुन्हा फिल्टर होऊन त्या छोट्या टँकमध्ये जाईल। इथं आपण हा 6 इंची डायमीटर पूर्ण झाकून घेणार याला, आणि आपण एक जाळी बसवलेली आहे, त्याच्यामुळं जो येणारा गाळ आहे कलेक्शन पीट मधून तो अडवला जाईल आणि तो इथं दाबल्यानंतर हे पाणी या खड्ड्यात येईल आणि इथून पुन्हा इथे आपण पाईप जोडलेला आहे। त्या पाईपला तो या खड्ड्यातून पूर्ण फिल्टर झालेलं पाणी शुद्ध होऊन विहिरीमध्ये पडेल आणि विहिरीचं पुनर्भरण होईल। वरोड तालुका ड्राय झोन मध्ये येत असल्यामुळे आपल्या तालुका अंतर्गत एकूण विहिरीची संख्या 17,000 असून अंदाजे 10,000 पेक्षा जास्त विहिरी पुनर्भरणायोग्य असून त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत जी पात्र लाभार्थी आहेत त्यांना 25,000 रुपये अनुदान सुद्धा त्यांना देण्यात येतं। तर त्या सदर पुनर्भरणा या विहीर पुनर्भरण कामाकरता प्रशासकीय देण्यात येत असून जी पात्र लाभार्थी आपल्या तालुका अंतर्गत आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी एक प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो। आणि ड्राय झोन मुक्त करून जे शेतकऱ्यांच्या विकासाला एक चालना मिळावी, त्याच्या उपयुक्त शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। या नालीतलं पाणी आपण या कलेक्शन पीट मध्ये घेतलेलं आहे। हे कलेक्शन पीट 2x2x170 खोल 2x2 लांबी रुंदी या कलेक्शन पीट मधून खाली आपण हे घेतलं, विटांचे तुकडे, मोठे गोटे, छोटे गोटे आणि रेतीचा खळांगा, याच्यामधून 2 मीटरचं अंतर सोडून आपण दुसरा गड्डा केलेला आहे। 2 मीटरच्या याच्यामध्ये 6 इंचीचा पाईप टाकलेला आहे। हा 6 इंचीचा पाईप दुसऱ्या गड्ड्याच्या तोंडापर्यंत, हा गड्डा 2x2x3 इंची खोल, त्याच्यामध्ये सुद्धा मोठे गोटे, छोटे गोटे, विटांचे तुकडे आणि खळांगा। याच्यानंतर 2 मीटर ते 3 मीटर आपल्या विहिरीची कंडिशन पाहून अंतर ठेवून विहिरीच्या पायरीच्या याच्या 1 फूट समोर पाईप 1 फूट समोर जाऊ द्यायचा। तिकडून येणारं पाणी कलेक्शन पीट मध्ये येईल, कलेक्शन पीट मध्ये पाणी फिल्टर होऊन टोकपीट मध्ये येईल, टोकपीट मधून पाणी विहिरीत जाईल। अशा पद्धतीने आपलं हे विहीर पुनर्भरणाचं आहे। विहीर पुनर्भरण हे 25,000ची आपली स्कीम आहे। किरण भाऊ आपले 2 मिनिटं म्हणून मनरेगा मार्फत विहीर पुनर्भरण चा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाअंतर्गत पंचायत समिती मार्फत ही जी स्कीम आहे, ही स्कीम याद्वारे विहीर पुनर्भरणाद्वारे विहिरीची जे खोल गेलेली पातळी आहे ही पातळी वाढवण्यासाठी भविष्यात याची मदत होईल आणि या विहीर पुनर्भरणाचा जी दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे त्यासाठी लाभ होईल व तो लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार व प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा हे मी या क्षणी विनंती करतो। आपल्याला अशा शेतकऱ्यांची आणि आपला यामागचा असा उद्देश आहे, आपल्याला शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेच आहे। यामागचा आपला असा एक उद्देश आहे की आम्हाला आपल्या वरुड आणि मोर्शीचा बॅकलॉग काढून विहीर पुनर्भरण जर केलंय तर आपल्याला आपल्या विहिरीच्या पाण्याची पातळी हे वाढवता येईल आणि आपल्याला अशा शेतकऱ्याची अशी गरज आहे, आपण अशा शेतकऱ्याच्या पाठीमागे सदैव उभं राहू
आणि जो हे आपण आणि त्यामागे एक आणखीन काही शेतकऱ्याच्या मनामध्ये एक दुविधा निर्माण होत असेल की जे येणारा पाण्याचा ओघ आहे, पाण्यासोबत जो गाळ येत आहे की त्या गाळामुळे आमच्या विहिरी बुजेल. विहिरी बुजणार नाही, कारण की जो हा पहिला एक जो खड्डा आपला तो जो पाणी येणार आहे त्यामध्ये पहिले गोळा होणार आहे आधीच्या सुरुवातच्या खड्ड्यामध्ये, त्यामधून आपलं पाणी फिल्टर होऊन जो आपण हा पाईप जो टाकत आहे 2 मीटर अंतराचा की यामधनं ते पाणी फिल्टर होऊन या आपल्या शोकपीट मध्ये येणार आहे दुसऱ्या खड्ड्यामध्ये. यामध्ये सुद्धा आपण विहिरीपासून 2 मीटर अंतराचं अंतर म्हणजे 2 मीटर अंतर सोडलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा आपण 2 मीटरचा आणखीन पाईप टाकून यामध्ये आपण एक नेट लावणार आहे, फायबर नेट लावून त्यामधून जे हे पाणी या कलेक्शन पीठ मधून शोकपीठ मध्ये येणार आहे. त्यामध्ये आपण हा विटाचा येणार आहे. शोकपीठ मधून पाणी जो येणारा गाळ आहे तो बसून पाणी जे खाली झिरपणारं पाणी हे आपल्या विहिरीमध्ये जाणार आहे. म्हणजे पाणी शुद्धीकरण होऊन आपल्या विहिरीमध्ये जाणार आहे. येणारं जमा होणारं पाणी पाण्यासोबत जे क्षार असतात, गाळ असतात हा आपल्या विहिरीमध्ये आणि या उपक्रमामुळे आपल्या रूटचा बॅकलॉग निघून जाईल असं मला या क्षणी बोलायचं आहे.